कळवणचे प्रांत अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी कळवण येथे पदभार स्वीकारताच शासनाचे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवून ग्रामीण भागातील जनतेच्या विकासात भर पाडली. कळवणच्या सर्वसामान्य जनतेची अडचण जाणून घेणारा प्रांताधिकारी म्हणजेच विशाल तेजराव नरवाडे अशी ओळख त्यांनी जनतेमध्ये निर्माण केली. भारतात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे आणि कळवण मतदारसंघाची जबाबदारी प्रांत अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे देण्यात आली होती. त्याच अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी कळवणमध्ये सर्वाधिक 25,542 नवीन मतदारांची नोंदणी केली. तसेच 18 ते 19 वयोगटातील चालू वर्षात 7,474 मतदारांची नोंदणी झाली आहे. ती राज्यात सर्वाधिक आहे. त्यांनी मतदार नोंदणी वाढावी यासाठी विशेष योजना देखील राबवल्या. त्यापैकी कातकरी बनणार वोटकरी, विशेष ग्राम साथी तसेच निवडणूक ब्रँड अँबॅसेडर म्हणून अशा कामगारांची नियुक्ती करून लोकसंख्येचे अचूक आकडे नाहीत ते जाणून घेण्यासाठी BLOS द्वारे होम टू होम सर्वेक्षण हाती घेतले. मतदार, ग्रामसभा आणि BLO यांच्यामध्ये मनोबल वाढवून स्पर्धा निर्माण झाल्याने त्यांचा नक्कीच फायदा झाला. दुहेरी मतदार कार्ड असलेल्या मतदारांच्या आधार लिंक केजवर करून मतदारांची संख्या ओळखली. मतदार यादीमध्ये नावांची शोध होण्यासाठी PDF स्वरूपात असलेली मतदार यादी ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये करून नाव शोधण्यात सुलभता आणली. तसेच मतदार यादीच्या सुलभतेसाठी देखील प्रयत्न करण्यात आले. या सर्व नवीन उपाययोजना राबवून त्यांनी महाराष्ट्रात कळवण मतदारसंघ हा सर्वात जास्त मतदार नोंदणी झाल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्याच अनुषंगाने 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशाल तेजराव नरवाडे IAS यांना सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार देशपांडे IAS मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणून कळवणच्या इतिहासात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, कळवण.